सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीमधला हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. लोणंद आणि त्यांच्या विरोधामध्ये सासवड स्ट्रायकर्स. तर सासवड संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतो, सौरभ रामदासे आणि अक्षय लडकत. ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. 4 षटकांची ही मॅच आहे आणि पहिला चेंडू आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड डीप लॉंग ऑफ मधून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेवरती तैनात. एक सिंगल तिथे प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आपण याआधी लॉट्स पाडले आणि गेम चेंजर यवत संघ आपण बघितलं, त्यांना निश्चित लॉटरी लागली. पुढच्या फेरीमध्ये जाण्याची एक ती संधी त्यांना मिळालेली आहे. चला घाई करा थोडीशी. क्षेत्ररक्षण करणारा संघ 20 मिनिटं आहे, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये षटक टाकायची. हो कमालीचा झेल बॅकवर्ड पॉइंट मध्ये टिपला जाईल झेल आणि फलंदाज अक्षय लडकतचा संपला खेळ. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सासवड स्ट्रायकर संघाला. 1 या धावसंख्येवरती आपण पाहतो पहिला फलंदाज इथे गमवलेला आहे. चला चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होईल. सोहन मेमाने नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. सोहन मेमाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल बघायला मिळतो आपल्याला, कारण सोहन मेमाने हा एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतो फिल्डसेट थोडासा बदललेला आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपल्याला बघायला मिळाला. पॉवर प्ले आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती बघतो आपण. एक मिड विकेट मध्ये डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे डीप लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती उभा केलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कमालीचा स्टॉप राजच्या माध्यमातून आपल्याला ते बघायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये इथे आपल्याला राजच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे. प्रत्येक पारितोषिकाची उद्घोषणा इथे झालेली आहे. कृष्णाई हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय दत्तात्रेय पवार साहेबांच्या वतीनं पारितोषिकाची घोषणा. लोणंद संघाच्या खेळाडूंसाठी ती घोषणा आहे. कुठल्याही गोलंदाजानं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद जर केलं तर 1100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून कळवलेलं आहे. मात्र सौरभ रामदासीनं सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी आणि या 6 धाब्यांनी धावफलक सुद्धा पुढे जाऊन पोहोचलंय. 7 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे पाहायला मिळाल्यात. एक दूरचा षटकार आलाय सौरभच्या बॅटमधून. राजवरती आक्रमण. सुरुवातीला 3 चेंडूवरती आपण बघितलं राजनं केलेली गोलंदाजी, त्यामध्ये एक विकेट खरं तर अक्षय लडकतची मिळवली आणि जसा सौरभ रामदासी स्ट्राईक वरती आल्याबरोबर त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा पाठीमागे जात बॅकफुटवरती जात पॉइंटला स्टेअर करायचा होता. थोडासा सावध पवित्रा खरं तर इथे फलंदाजीतून बघायला मिळाला. षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सासवड स्ट्रायकर्स. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू होईल. चला 20 मिनिटं तुमच्याकडे, फक्त थोडी घाई करा कारण इथून पुढे अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात.
आणि दोनही सामन्यांमध्ये आपल्याला जास्त षटकांची मॅच कशी होईल यासाठी आयोजकांचा प्रयत्न आहे. म्हणजे कमीत कमी 4 षटकांचा तरी शेवटचा सामना झाला पाहिजे. त्यामुळे विनंती असेल आपल्याला थोडीशी घाई करा. 7 धावा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. तर सॉरी 8 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार आला, पाचव्या चेंडूवरती एक सिंगल आले, शेवटचा चेंडू निर्धाव. अशा एकूण 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज, बॉलर नेम काय आहे? किरण आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. 5 वाजून गेलेत आणि आपण बघतो सावल्या सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतील. वाह, सुंदर फटका सोहन मेमाणीच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. एक पॉवरफुल स्ट्रोक होता खरं तर. परफेक्ट मिडल ऑफ दी केलेला चेंडू आपण बघितला आणि षटकाराची मोहोर मात्र इथे उमटलेली आहे. 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक सुद्धा पुढे जाऊन पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर 2 मोठे फटके आपण बघितले. पहिल्या षटकात सुद्धा एक मोठा षटकार सौरभ रामदासीच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि सौरभ रामदासीनं षटकार खेळल्यानंतर इथे सोहन मेमाणेमध्ये सुद्धा आत्मविश्वास जागृत झाला आणि त्यानं सुद्धा दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती इथे किरणवरती मात्र प्रत्यहल्ला चढवलेला आहे. बराचसा आखड होता. खूप पाठीमागे टाकलेला चेंडू आपण बघितला आणि बघायचंय आगेकूच करतोय सीमारेषेच्या बाजूला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, चेंडू अडवला त्यानं सीमारेषेच्या आत. तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावरती देखील वाढ होते. पुढे जाऊन पोहोचेल धावफलक. 16 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 5 वाजल्यानंतर वातावरणात बदल झाला. आणि जी सूर्यकिरण आता मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दिशा थोडीशी बरकटली जाईल. उजव्या स्टंपच्या खूप बाहेर आहे बॉल. अवंतर स्वरूपाशी धाव खरं तर इथे प्राप्त होणार आहे. बोनस रूपी धाव होती आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बघायचे उंचावून खेळायचा प्रयत्न, फटका तर फसला होता. क्षेत्ररक्षक थोडासा लांब बघायला मिळाला. प्रयत्न मी म्हणेल त्यानं झेल घेण्यासाठी केलाच नाही, त्यानं फक्त चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला. बऱ्याच वेळा मी बघतो की जे क्षेत्ररक्षक असतात ते क्षेत्ररक्षक स्वतःकडे चेंडू येऊ देतात, म्हणजे रिस्क घेत नाही. की खरं तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना आम्ही अनेक वेळा सांगितलंय की तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. चेंडूची वाट बघू नका, तर चेंडूपर्यंत पोहोचा. जितका वेगानं तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचणार आहात तितक्या धावा सुद्धा पुढे रोखल्या जाणार आहेत. ऑफसाइड पिचिंग टाकायचा प्रयत्न मात्र दिशा थोडीशी भरकटलेली आहे. वाईट यॉर्कर टाकायचा होता. एक अवंतर धाव पुन्हा आपण पाहतो धावफलकाला जोडली जाईल. धावफलक पुढे जातो. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक क्रिकेट रसिक देखील आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री भैरवनाथ चषक 2024 मध्ये सगळ्या जाणकार क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. शेवटच्या चेंडूवरती देखील धाव मिळाली नाही. मला वाटतं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले की काय, नाही का? तिसऱ्या पंचांकडे मागणी असेल खरं तर.
फलंदाज बाद आहे आणि विकेट मिळेल इथे. धक्का क्रमांक दुसरा. सासवड स्ट्रायकर संघाला बसेल सौरभ रामदास बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज बघायचे कोण मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेखर गिरमे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एक महत्वपूर्ण विकेट मिळाली खरं तर इथे आणि तिथे फलंदाज आपण पाहतो बाद झालाय. सुंदर असा झेल देखील बघायला मिळाला. चला थोडी घाई करा विनंती असेल आपल्याला. फलंदाजांना देखील विनंती थोडंसं पटकन मैदानाच्या आतमध्ये येत चला, त्यामुळे वेळ आपला वाचणार आहे. कारण कुठल्याही क्षणी आपण पाहतो की पावसाचं वातावरण कधी निर्माण होईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे घाई करा, थोडंसं फास्ट खेळा. शेखर गिरमे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरुवात जर आपण बघितली अतिशय शांत झाली. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. विकेटही मिळाली होती कारण दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं अक्षय लढकत बाद झाला. मोठी कामगिरी खरं तर अक्षयकडून देखील झाली नाही. सौरभ रामदासने एक षटकार खेळला होता, पुढे त्यालाही या षटकामध्ये बाद केले गेले आणि आता शेखर गिरमे आल्याबरोबर तडाखा आहे. मिड विकेटला सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. षटकाराची मोहोर मात्र इथे उमटलेली आहे आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मिस टाइम. फटका फर्स्ट लावूनचा आकाशात आणि झेल टिपला जाईल. कॉट बेहेंड द शिकार. धक्का तिसरा इथे बसला जाईल सासवड स्ट्रायकर संघाला. खरं तर आल्याबरोबर एक षटकार आला होता. थोडीशी घाई खरं तर बघायला मिळाली फलंदाजीमध्ये. जरी 4 षटकांची मॅच असली तरी षटक दुसरं सुरू आहे आणि एक षटकार आला होता आल्याबरोबर. त्यामुळे थोडंसं पुढचे चेंडू समजदारीने खेळणं फार गरजेचं होतं. इथे विकेट मिळाली गोलंदाज किरणला आणि या षटकात मात्र थोडा महाग ठरला. 2 षटकार आणि तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. मात्र 2 महत्वाच्या विकेट, एक सौरभ रामदासची मिळाली आणि शेखर गिरमेला सुद्धा या षटकामध्ये बाद केलेला आहे. तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होईल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अवधूत सूर्यवंशी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. तर गोलंदाजी ट्रॅकवर भानुदासच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होईल. खरं तर पॉवर प्ले मध्ये नियंत्रित गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. मात्र दुसरं षटक थोडंसं महाग ठरलेलं आहे. बॅक टू बॉलर फटका टिप लॉंग ऑफ मधून शतरक्षक आपण पाहतो चेंडू पर्यंत येईल. सुंदर फेकी तिथे बघायला मिळाली. एक धाव केवळ मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ होते. पुढे जाऊन पोहोचलाय धावफलक. 26 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 26 धावा. आता याही परिस्थितीमधून बघूयात हे 2 फलंदाज आपल्या संघाला कशा प्रकारे सावरणार आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावी लागते की एक फलंदाज बाद झाला की दुसऱ्यानं आल्याबरोबर डाव सावरायचा असतो. आणि आपण पाहतो आल्याबरोबर एक सिंगल खरं तर पुढे मिळाली आपल्याला. एका धावेच्या मदतीने तो 26 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा नियंत्रित टाकत तिथे फलंदाजाला बीट केलेला आहे.
अगदी समोर टाकला होता, हलकासा वळवला बाहेरच्या बाजूला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय कव्हर मधून. शतरक्षक आपण पाहतो खरं लॉंग ऑफ मध्ये तो उभा होता आणि कव्हरला जाणारा चेंडू तो त्यानं अडवला. सुंदर शतरक्षण तिथे बघायला मिळतं. एक सिंगल मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विचिटचा फटका आधीच ठरवलं होतं खरं तर इथे फलंदाजानं, मात्र बॅटवरती आला नाही चेंडू. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी भानुदासची देखील बघायला मिळाली. ते 4 चेंडू आतापर्यंत या षटकातले बघितलेत, कुठलाही मोठा फटका दोनही फलंदाजाला त्यानं खेळू दिलेला नाहीये. ही महत्वाची बाब आहे खरं तर या षटकामधली. अशा प्रकारे गोलंदाजी खरं तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारणं फार गरजेचं आहे. कोलर टप्प्याचा चेंडू होता, खंडून काढलाय त्याला आणि डाऊन दी ग्राउंडच होता. खरं तर जमीनला समांतर खेळलेला फटका होता. डीप लॉंग ऑन वरून शतरक्षक आला पुढे आणि सुंदर असं शतरक्षण सीमारेषेवरती बघायला मिळतं. खरं तर जे शतरक्षक सीमारेषेवरती आहे ना, खूप जबाबदारीनं त्यांना शतरक्षण करावं लागतं. त्यांना माहित आहे सीमारेषेवरती जर थोडीशी जरी चुकी आपल्याकडून झाली तर मोठ्या धावेंचा तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जबाबदारीनं ते देखील सीमारेषेवरती शतरक्षण करतायत. जीवाचं रान ते शतरक्षणामध्ये करतायत. दिशा थोडीशी बरकटली जाईल. डाव्या स्टंपच्या खूप बाहेर आहे हा चेंडू. व्हाईट बॉल पंच घोषित करतील तर एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलकावरती वाढ होत धावफलक पुढे जाणार आहे. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्ध अशी गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते आपल्याला. बॅटची आतली कड घेईल, फाईन लेगला चेंडू गेलेला आहे. खरं यष्टीरक्षका समोरून तो वळला बाजूला. एक सिंगल मिळेल आणि याच बरोबरीनं मला षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकं संपली. या षटकात फक्त 6 धावा आल्यात. विकेट जरी मिळाली नसली ना तरी तिसरं षटक मी म्हणेल अतिशय नियंत्रित राहिलेलं आहे. धावा इथे रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. म्हणजे दुसरं षटक जे महागलं होतं त्या दुसऱ्या महाग षटकाचा बॅकलॉग पुढे भरून काढलाय भानुदासनं आणि आता शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. 10 धावेंची सरासरी 3 षटकांमध्ये तसे म्हणावे लागेल आपल्याला, कारण धावफलकावरती 31 धावा आहेत. शेवटचे 5 मिनिटं आहे तुम्हाला. चला, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 6 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. श्रेष गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. श्रेष लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. बॅटची बाहेरची कड घेत जाईल. खरं तर तिथे शॉर्ट थर्डमॅन मध्ये एक सिंगल प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती षटक चौथं खरं तर सुरू आहे आणि बराच वेळ झालेला आहे की आता मोठा फटका क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती पडला नाही. कधी 4 षटकांच्या मॅच मध्ये आमच्या क्रिकेट रसिकांना अपेक्षा असते की मोठाले फटके बघायला कधी मिळतील. हो, याच बरोबर चर्चा सुरू होती आणि सरळ पाठवला चेंडू सीमारेषा बाहेर पार्किंग लॉट मध्ये. षटकार. या षटकाराबरोबर धावफलकावरती देखील वाढ होते. पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर चर्चा आपण करत होतो मोठ्या फटक्यांची आणि तो एक मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अवधूतच्या बॅटमधून तो षटकार आलाय. मात्र पुढच्या चेंडूवरती जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इथे बाद होईल. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. राहुल वाईकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल.
राहुल वायकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. डाव्या डाव्या स्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल मुख्य पंच इथे घोषित करतील. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होईल तर एका धाब्याच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. अजूनही या षटकातले चेंडू बाकी आहेत. खरं तर बघायचे संधी असेल. डायरेक्ट हिट, अचूक नेमबाजी आणि परतावं लागेल इथे मला वाटतं सोहन मेमाणेला. धावबादच्या स्वरूपात 5वा फलंदाज सासवड स्ट्रायकर संघाचा बाद होतोय. खरं तर ज्या षटकामध्ये मोठाले फटके येणं अपेक्षित होते, एक फटका आला मोठा, मात्र विकेटची पडझड मात्र थांबलेली नाहीये. आपण म्हणत असतो की हाणामारीचं षटक हे मात्र ते महामारीचं ठरत चाललंय की काय सासवड स्ट्रायकर संघासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय हर्षद जगताप. हर्षद जगताप आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल आता. आणि बघायचं पदार्पण करताना पुढे शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. खरं तर या खेळाडूंना जास्त संधी कधी मिळत नाही, मात्र आता 5 फलंदाज बाद झालेले त्यामुळे संधी इथे आलेली आहे. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला फुटवर्क बघायला मिळालं. पायाने अडवलाय चेंडू. निश्चित जर तिथे पायाने अडवला नसता तर पाठीमागे सीमारेषा अगदी जवळ होती. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीनं. 40 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आता या षटकातला टाकणं बाकी आहे. आणि सुंदर कौतुक मी इथे श्रेष्ठ देखील करणार आहे. शेवटच्या षटकामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी त्याने केली. थोडासा भरकटतोय पुन्हा एकदा दिशा. व्हाईट बॉल, एक अवंतर स्वरूपाची धाव मिळाली. 41 धावा, 41 रन, लॉस ऑफ 5. ओहो, यावर लेंथ बॉल खरं तर बघायला मिळतो आपल्याला. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मिळणार नाहीये. धावबादच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि याचबरोबर पहिली इनिंग संपली. बनवल्यात 41 आणि जिंकण्यासाठी लोणंद संघाला 42 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. तर चला, क्षेत्ररक्षणासाठी सासवड स्ट्रायकर संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानावरती दाखल व्हायचे. तर 2 सलामीचे फलंदाज लोणंद संघ, आपल्याला देखील विनंती आहे की आपली सलामीची जोडी आतमध्ये पाठवायची आहे. जिथे पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची आवश्यकता. चला, सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आणि समोरच्या बाजूला अनेक ज्येष्ठ मंडळी, अनेक जुने क्रिकेटर खरं तर बसलेले आहेत. आणि काल त्यांना आम्ही मैदानावरती खेळताना बघितलेलं आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर विजय थोपटे साहेब पुढे बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी सुनील आबा आहेत. आणि सगळी मंडळी आज सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आज ऊन अजिबात नाही, त्यामुळे अगदी आरामशीर सामन्याचा पुढे आनंद घेत आहेत. मनापासून त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आज सावलीच पडली, खरं तर सावलीच आज दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे. आणि त्यामध्ये रविवारचा दिवस आहे आणि रविवार म्हटलं की आपण पाहतो सुट्टीचा दिवस असतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे शाळकरी मुलांना सुट्ट्याच आहेत, त्यामुळे ते दिवसभर मैदानावरती असतातच. मात्र काही प्रेक्षक वर्ग हा कामातून वेळ काढत इथे आलेला आहे.
त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सलामीची जोडी भानुदास आणि हनुमंत, ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली. पाठलाग करायचा आहे 24 चेंडूमध्ये 42 धाब्यांचा पाठलाग आहे. लक्ष चांगलं आहे आणि बघूयात या धाब्यांचा पाठलाग कशा प्रकारे दुसऱ्या इनिंग मध्ये केला जाणार आहे. तर इकडे मिड विकेट मध्ये जर आपण बघितलं अगदी शांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. विक्रम चव्हाण आहेत, विजयराव पवार आहेत, भरत शेठ आहेत, अजून सागर ननवरे आहेत, अजिंक्य, आणि ते देखील इथे सामन्याचा आनंद तिकडून घेत आहेत. आता ते आनंद घेण्यासाठी नाही, ते चेंडू अडवण्यासाठी तिथे थांबलेले आहेत की बाहेर गेलेले चेंडू आतमध्ये कसे पटकन येतील. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी पारितोषिक आले. 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय दत्तात्रेय पवार, हॉटेल कृष्णाई आणि त्यांच्या तसेच लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकारानं मात्र येथे होते धावफलकाला सुरुवात. बॅटची आतली कड खरं तर यष्टीरक्षकाला देखील पाठीमागे चेंडू समजला नाही, तो त्याच्या समोरून निघून गेला. आणि पाठीमागे मी सांगितलेलं आहे की सीमारेषा खूप जवळ आहे, की एकदा हातातून चेंडू निसटला की पाठीमागे आडणं सुद्धा कठीण आहे. गोलंदाज सौरभ रामदासी आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती स्वागत मात्र चौकारानं होतं. वाह, सुंदर फटका परकट केलाय आणि क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यातून बघायला मिळालं, क्लास बघायला मिळाला. आणि चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. लागोपाठचे 2 आलेत आणि आता एक आला तर 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. कृष्णाई हॉटेल दत्तात्रेय पवार साहेबांच्या वतीनं मात्र पारितोषिकाची घोषणा आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा खरं तर इथे उठवलेला आहे. हनुमंत, हो, याच बरोबर शरीर भेदक करत टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आणि 1100 रुपयांचं जे पारितोषिक होतं ते वाचलेलं आहे. खर तर मोठ्या मनाने त्यांनी सुद्धा ते पारितोषिक इथे घोषित केलं होतं. त्यांनी षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे. खरं तर खेळाडूंचं मनोबल पारितोषिकाबरोबर वाढलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळलं पाहिजे, यासाठी ही पारितोषिक असतात खरं तर. आणि कदाचित मी म्हणेल की लोणंद गावावरती त्यांचं विशेष प्रेम असेल किंवा त्यांचे नातेसंबंध जुळलेले असतील त्या गावासोबत, आणि त्यासाठीच आपण पाहतो की पारितोषिक त्यांनी इथे घोषित केलेलं आहे. 1 धाव मिळाली, धावफलकावरती वाढ होते. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुरंदर तालुक्यातील दोनही संघ आहे. खरं तर आपण बघितलं सासवड आणि दुसऱ्या बाजूला लोणंद, दोनही संघ तालुक्यातील आहेत आणि खूप चांगले खेळाडू खरं तर इथे बघायला मिळतात आपल्याला. सुंदर फटका, याबरोबर स्क्वेअर लेगला टप्पा पडल्यानंतर गती कमी झालेली आहे चेंडूची. सकाळ 17 पासून हीच गोष्ट बघायला मिळालेली आपल्याला मैदानावरती. मात्र 2 धावा तिथे धावून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती पाहू शकता 11 धावा. चला घाई करा थोडीशी, अजून 2 मॅच कव्हर करायच्या. 5:30 वाजलेत आणि कदाचित पुढची मॅच कमी षटकांची निश्चित घ्यावी लागणार आहे. परफेक्ट टायमिंग आहे. शतरक्षक पायचे फार दूरवरती बघायला मिळाला आणि डीप लॉंग ऑनला चेंडू आलाय सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. याच चौकाराबरोबर धावफलक मात्र जाऊन पोहोचणार आहे पुढे. 15 धावा. खरं तर आम्ही काय म्हणत असतो की क्रिकेटच्या मैदानावरची ज्याची सुरुवात चांगली होते ना, त्याचा शेवट देखील अतिशय चांगला होतो. वेल बिगिनिंग इज हाफ डन. म्हणजे एक चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो असं म्हटलं गेलेलं आहे. मात्र बघूयात, इथे चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळाली. थोडासा पाठीमागे जात जागा शोधत होता, खरं तर इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. वायडेस्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख, 1 सिंगल मिळेल आणि याच बरोबरीनं षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती पाहू शकता 16 धावा. कुठलाही फलंदाज बाद नसताना लोणंद संघाचा धावफलक मैदानावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. फलंदाज हनुमंत, दुसऱ्या बाजूला भानुदास
या दोघांमध्ये आपण बघितलं एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी निश्चित त्यांनी करून दिलेली आहे. मात्र हेच सातत्य पुढे टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. यशस्वी कोण होतो? ज्याच्यामध्ये सातत्य टिकून ठेवण्याची क्षमता असते ना, तो यशस्वी होत असतो. आणि ते तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे हेच सातत्य टिकून ठेवणं गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू होईल. अक्षय लडकत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. काही खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फार जवळ बसलेले, त्यांना विनंती थोडंसं पाठीमागे सरा. तिकडे यवत संघ थोडंसं पाठीमागे सरा. एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना यायचा तुमच्यापर्यंत, अडथळा नकोय कुणाला, कारण मॅच चांगली आपल्याला बघायला मिळणार आहे. थोडासा खाली राहिलेला चेंडू, मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे खरं तर इथे फलंदाज, मात्र हा चेंडू त्याला बॅटवरती घेता आला नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर फलंदाजी खरं तर एका बाजूला सुरू आहे, मात्र या फलंदाजीला थांबवायचं असेल तर अक्षय लडकतला देखील इथे कामगिरी करावी लागेल. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने चांगली कामगिरी करायचा प्रयत्न केलाय. चेंज ऑफ दी पेस होता, थोडासा स्लोअर पद्धतीनं टाकलेला चेंडू आपण बघितला. मिड विकेटला त्याला खेळला, क्षेत्ररक्षक देखील थोडासा दूर होता. एक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 42 धावेंचं आव्हान खरं तर तुम्हाला पुढे आहे आणि त्या आव्हानाचा तुम्ही सामना निश्चित करतायत. लोणंद संघ सुरुवात चांगली झालेली, मात्र तो मी सांगितलं सातत्य तुम्हाला या फलंदाजीमध्ये ठेवणं फार गरजेचं असणार आहे. म्हणजे तुमचा पाया हा अगोदर भक्कम झालेला आहे आणि आपण बऱ्याच वेळा पाहतो की पाया जर भक्कम झाला की त्यावरती उभी राहणारी इमारत ही सुद्धा भक्कम बनते. म्हणजे तुमचा सुरुवातीचा पाया निश्चित भक्कम आहे, मात्र त्यावरती आता इमारत कशी उभी करायची आहे तुमच्या हातामध्ये. इथून पुढे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. डोक्यानं विचार करत खरं तर खेळावं लागणार आहे आणि प्रत्येक चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. तुम्हाला विजय करायचा ना, प्लॅन आखावे लागणार आहे तुम्हाला कसं खेळायचं इथून पुढे. कारण पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात, ज्या आवश्यक होत्या त्या धावा तुम्ही बनवलेल्या आहेत. खरं दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि बघायचं खूप चांगला प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील तर 2 धावेंच्या मदतीनं धावफलकावरती 19 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. हळूहळू विजयाच्या जवळ पोहोचायचा प्रयत्न खरं तर बघायला मिळतो आपल्याला. विजयापर्यंत पोहोचायचं त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करणं फार गरजेचं असणार आहे. ओ याच बरोबर बॅक ऑफ लेन टाकला होता, मात्र तिथे टॉपिस घेईल चेंडू आणि सरळ पोहोचला सीमा पार. 4 रन, चौकार. खरं तर मी म्हणेल हा नशिबाचा चौकार आहे तुमच्या, कारण कनेक्शन बिलकुल जुळलं नव्हतं चेंडूचं. खूप लवकर खेळायचा प्रयत्न खरं तर बघायला मिळाला आपल्याला आणि पाठीमागे मी सांगितले सीमारेषा जवळ आहे, त्यामुळे निश्चित यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून गेल्यानंतर तो सरळ पाठीमागे सीमारेषा बाहेर पोहोचला. 4 धावेंनी धावफलकावरती सुद्धा वाढ झाली. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर अक्षय लडकतनं आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवरती कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. याच बरोबर पूल केलाय आणि सरळ सरळ चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. हा आहे षटकार. षटक मात्र संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती पाहू शकता 29 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 13 धावा. बारा चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण पुन्हा तयार झालेलं आहे. थोडी घाई करा. 2 मॅच अजून आपल्याला त्या कंप्लीट करायच्यात आणि कदाचित आयोजकांचा निर्णय असा होणार आहे पुढे की इथून पुढचा सामना हा 3 षटकांचा आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण 5:30 वाजलेले, अजून 2 षटकं टाकायचे, म्हणजे हा सामना संपेपर्यंत अजून तरी 15-20 मिनिटं जाणार आहेत. 15 मिनिटे निश्चित जाणार आहेत 2 षटकांसाठी. आणि पुढची मॅच सुरू होईपर्यंत जर 6ला मॅच सुरू केली तर पुढच्या 2 मॅच होणं फार कठीण आहे. त्यामुळे 3-3 षटकांचे सामने इथून पुढे आपल्याला निश्चित घ्यावे लागणार आहेत.
षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि तिसरं षटक या बघायचं इथे बॅटची कड घेणारा चेंडू होता आणि फलंदाज मात्र इथे बाद होईल. पहिला धक्का मैदानावरती बसला गेलाय. सन्माननीय संभाजी थोपटे, संजयजी थोपटे हे देखील सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. श्रवण बघायचं श्रवण आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चला घाई करा थोडीशी, पंच सूचना द्या. भानुदास बाद झाला. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली भागीदारी. 29 धाव्यांची पार्टनरशिप दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. याबरोबर थोडासा शफल झाला, चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि गॅप शोधायचा प्रयत्न होता, कारण त्याने बघितलं होतं की 30 सर्कलमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक अगदी जवळ नाहीये आणि गॅपमध्ये खेळल्यानंतर आपल्याला इथे धावून निश्चित धावा मिळणार आहेत. एक धाव मिळाली त्याला. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. सोहन मेमाणेच्या हातामध्ये षटक सोपवलंय खरं तर तिसऱ्या क्रमांकाचं आणि पहिल्याच चेंडूवरती एक मात्र मोठं यश त्याला मिळालेलं आहे. म्हणजे जिथे आपण बघितलं की दोन फलंदाजांमधला संसार खरं तर थाटला होता, त्यामध्ये एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला. सोहन बघायचं फेक येते, वेगवान फेक होती खरं तर इथे. यष्टिरक्षक सौरभ रामदासीकडे एक धाव मात्र तिथे मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती पाहू शकता 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा शफल, जागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र शरीर भेदक टाकलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव आलेला आहे. समीकरण बदलणार आहेत प्रत्येक चेंडूनंतर. आपण पाहतो सामन्यातलं समीकरण देखील बदललं जाईल. शेवटचे 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप मोठी संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद. दुसरा गडी गमावलाय. श्रवणला परतावं लागेल. एक आत्मघातकी विकेट लोणंद संघानं गमावली. सॉरी 7 चेंडू आणि 11 धावा. 31 धावा आहे धावफलकावरती. अजून 11 धाव्यांची आवश्यकता आहे आणि शेवटचे 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. यास बेगेट आणि प्रेशर रिलीज करणारा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई मार्गाने पाठवला चेंडू सीमा पार. षटकार. या षटकाराबरोबर धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलंय. 37 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण 6 चेंडू आणि 5 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. तर चौथं षटक मैदानावरती सुरू होईल. तर चौथ्या षटकासाठी गोलंदाज बॉलर नेम अवी. अवीच्या हातामध्ये सोपवलेला चेंडू आपण पाहतोय. अडवायच्यात 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असणारा सामना
खरं तर तो षटकार आला ना, मला वाटतं हनुमंतच्या बॅटमधून तो षटकार आहे ते आपल्याला बघायला मिळाला. याचबरोबर उंचावून खेळायचा प्रयत्न, शतरक्षक समोर, टिपला टिपला जाईल आणि फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. तुषार बाद होईल तर बघायचे नवीन फलंदाज. चला पटकन आतमध्ये. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कस्ती तूफानों से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. तालीमें नहीं दी जाती परिंदों को ऊंची उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की, रखते हौसला मन आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पे गिर जाने की. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. खरं तर अवीच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश त्याला मिळालेलं आहे. योजना बनवल्यात आता इथून पुढे. आणि बघूयात नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल झालेला आहे. काही कामगिरी असेल सुनीलची. यावेळेस ड्राईव्ह केलेला चेंडू आपण पाहतोय, गॅपमध्ये खेळलाय. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे धावून घेतलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं समन्वय इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळालं आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 39 धावा. समीकरण असेल 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 असं समीकरण मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. पुढा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय, कारण पहिला फटका जो आपल्याला बघायला मिळाला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता आणि निश्चित 2 धावा त्यावरती मिळालेल्या आहेत. एक एक धाव महत्वाची. आता खरं तर इथे एक एक निर्धाव चेंडू आल्यानंतर दबाव वाढणार आहे तुमच्यावरचा. हो, याच बरोबर पुन्हा एकदा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक बघितलं होतं, बराचसा दूर आहे. एक मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेक चुकीच्या दिशेनं आणि तोपर्यंत 2 धावा. कंपल्सरीचे सिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 1 धाव अजून पुढे विजयासाठी बनवावीच लागेल. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. लोणंद की सासवड स्ट्रायकर्स. जास्त संधी कुणाकडे ती लोणंद संघाकडे आहे, कारण 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सुंदर फलंदाजी सुनीलची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. खरं तर अगदी शेवटपर्यंत तो चेंडूवरती नजर ठेवतो आणि अगदी गॅपमध्ये त्याचे फटके आपल्याला इथे बघायला मिळतात. बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं असतं. काही फलंदाज विचार करत आतमध्ये पोहोचतात की मोठ्या फटक्याने सामना संपवायचा, मात्र इथे तसं झालं नाही. जरी 6 चेंडू 5 होत्या. वाह वाह, काय कलात्मक क्रिकेट बघायला मिळालं इथे. विजयी धाव घेत सामना संपवला आणि लोणंद संघ मात्र आपण पाहतोय स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. चला, तीनही संघाचे संघनायक या. गेम चेंजर यवत, पाडेगाव वॉरियर्स आणि लोणंद संघ. लॉर्ड्स पाडायचेत का नाही? हा, यवत संघाला कंपल्सरी सामना खेळायचा आहे आणि पाडेगाव संघाचे संघनायक आणि लोणंद संघाचे संघनायक. चला पटकन या. तुमच्या 2 संघांमध्ये एकाला बाई मिळणार आहे कोणाला तरी. चला